डॉक्टर अमरजी कोल्हे निवडून आले त्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद झाला, परंतु एक खंत आहे की आम्ही या हडपसर मतदारसंघामध्ये 5,500 मतांनी मागे होतो। ती आमच्या मनामध्ये खंत आहे आणि ती खंत भरून काढण्याकरता आम्ही सर्व महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते या पुढच्या काळात लवकरच आतापासूनच कामाला लागून जास्तीत जास्त मताने, आम्ही म्हणणार नाही परंतु 50,000च्या पुढे या मतदारसंघातून डॉक्टर अमल कोल्हेंना निवडून देऊ। आम्हाला बरोबर अभिमान आहे या महाआघाडीचा। हा चांगली महाआघाडी झाली। अत्यंत काँग्रेस, पवार साहेबांची राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मग सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, रात्रंदिवस या महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करत। त्यांनी सत्तेकरता काम करत नाहीये। भारत जोडोची यात्रा काढली, त्यात त्यांनी सांगितलं आमच्या तरुणांना नोकरी द्या। सांगितलं होतं यांनी 8 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, 1 कोटी लोकांनाही मिळाल्या नाही। ते या ठिकाणी आठवण देण्याकरता आम्हाला सत्ता देऊ नका, पण आमच्या ह्या तरुणांना नोकऱ्या द्या। हा राष्ट्रीय प्रश्न राहुल गांधींनी घेतला। मणिमरची आजी बातमी आहे की मणिमर पेटलेला आहे, 2 समाजामध्ये वाद निर्माण झालेला आहे, तो अजून संपला नाही। ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि जंगल या ठिकाणी अनेक देशामध्ये आपल्या या ठिकाणी दंगली घडत होत्या आणि इकडे पंडित नेहरूच्या नेतृत्वाखाली शपथविधी चालली होती आणि तिकडे मात्र महात्मा गांधी कलकत्त्याला दंगली या ठिकाणी शांत करण्याचं काम करत। म्हणून हा देश हा शांततामय राहिला पाहिजे, तो विचार राहुल गांधींनी घेतला आणि मणिपूरचा विषय या ठिकाणी घेतला। आमच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। आता पुरुषांना 50% महिलांना स्थान मिळाल्यानंतर यांनाही गॅसच्या लाईनीत उभं करायला लावावं लागेल। आज माहित नाही यांना की 1100-1200 रुपयाने गॅस आहे आणि आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला 150-200 रुपयाला। रोहित साहेब, मी शपथ घेऊन सांगतो की मी ज्यावेळेला या ठिकाणी पहिला आमच्या घरात गॅस आणला त्यावेळेला 177 रुपयामध्ये गॅस, त्या शिगडी, त्यामध्ये सिलेंडर आणि 50 रुपये डिपॉझिट, अशा त्यांनी गोकुलदास गॅस कंपनीचा गॅस आणला आणि तो अजून वापरतो। त्या ठिकाणी झालं असेल ना आपल्या काळामध्ये 550 रुपयामध्ये गॅस, परंतु 1100-1200 रुपयाचा गॅस हा कधी या ठिकाणी काँग्रेसच्या काळात झाला नाही। झालं तर या ठिकाणी मोदीच्या काळात। कुणाच्या काळात झाला तो मोदीच्या काळात। मोदींचं नाव घ्यायची काय आवश्यकता नव्हती, पण बीजेपी वाले त्यांच्या पक्षाचं नाव नाही घेत। बीजेपी वाले कधी बघा आता नाव नाही घेत, मोदी पक्ष। आम्ही तसे नाही हो, आमचा पक्ष काँग्रेस, आमचे नेते काँग्रेसमध्ये आहे, परंतु बीजेपी वाले या ठिकाणी आम्हाला तत्वज्ञान सांगणारे मात्र आता पक्षाला विसरले आणि मोदीला मोठे करतात। खासदार कसा असता तर या ठिकाणी आदर्श म्हणून या ठिकाणी अमल कोल्हेंचं नाव घेतलं पाहिजे। शिवाजी महाराज महाराष्ट्राला काय आहे हे दाखवून प्रत्यक्ष देणारा कार्यकर्ता म्हणजे अमोल कोल्हे। संभाजी महाराजाचा खरा इतिहास सांगणारा म्हणजे कोल्हे साहेब। आणि संसदेमध्ये पहिल्याच 5 वर्षामध्ये 3 वेळा संसद पट्टे म्हणून त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि संसद पट्टे म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। त्यावेळेला सरकार पवार साहेबांचं नव्हतं, काँग्रेसचं नसतं, पण मोदीचं होतं। त्यांना वाटलं या ठिकाणी अमोल कोल्हेंचं गौरव केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं। अशा माणसाला आपण नाही या ठिकाणी संसदेत पाठवणार का? चांगली लोक नको जायला का? मग कशी पाठवणार तुम्ही? 6 त्यांच्याच पार्टीत जाऊन तिकीट मागायचं हे योग्य आहे का? म्हणून कोल्हे साहेबाला आपल्याला निवडून द्यायची जबाबदारी या ठिकाणी आपली। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।